छात्राः नमो नमः। अद्य रम्यसंस्कृतम् इति व्याकरणस्य अध्ययनं कुर्मः। अत्र व्यञ्जनान्ताः इति व्याकरणस्य पाठः वयम् अध्ययनम् अस्य पाठस्य कुर्मः। 29 पृष्ठं पश्यत। व्यञ्जनान्ताः आपण 8वी 9वी मध्ये काही व्यंजनांत शिकली, पण 8वी मध्ये आपण स्वरांत शब्दांचा अभ्यास केला आणि तशीच काही व्यंजनांत पण आहेत। आता इथे शब्दसृष्टी पश्यत अंतर्गत देव शब्दाला सगळे समानार्थी शब्द दिले, त्यामध्ये अमर्त्यः, निर्जरः, अमरः, देवः, प्रभुः, त्रिदशः, विबुधः, सुरः आणि तिथे एक वेगळा शब्द दिलाय तो म्हणजे भगवान, किंवा इकडच्या बाजूला सूर्याची जी समानार्थी नावे दिली आहेत त्याला पण भासवान हा समानार्थी शब्द दिलाय। आता भगवान आणि भासवान शेवटी त्याचा न हलांत पहा, म्हणजे हे सगळे शब्द काय वत प्रत्ययांत आहेत, हे दोन्ही शब्द वत प्रत्ययांत आहेत। आता आपल्याला या पाठामध्ये पाहायचे तेच की वत आणि मत प्रत्ययांत शब्द आपल्याला बघायचे, त्याचबरोबर इतरही काही इन्नंत आणि अनंत शब्द पण पाहायचे। तर याच्यामध्ये वत आणि मत हे दोन शब्द जे वत आणि मत प्रत्ययांत जे शब्द आहेत याच्यातून मालकी किंवा स्वामित्व दाखवलं जातं, किंवा तुमच्या अंगी असलेले काही गुण या शब्दांच्या माध्यमातून दाखवले जातात। आता खाली दिलेल्या तक्त्यामध्ये पहा की भगवान म्हणजेच भगवत, भासवत, विद्यावत, गुणवत, ज्ञानवत, कलावत हे वत प्रत्ययांत आहेत। आणि मत प्रत्ययांमध्ये श्रीमत, शक्तिमत, बुद्धिमत, आयुष्मत, हनुमत, कीर्तिमत हे आहेत। आता प्रश्न असा आहे की वत प्रत्ययांत कुठले आणि मत प्रत्ययांत कुठले? तर वत प्रत्ययांत शब्द असे असतात की जे अकारांत किंवा आकारांत त्याला वत प्रत्यय लागतो। आणि इथं आपल्याला बघू शकतो आपण इकारांत, ऱ्हस्व, दीर्घ आणि उकारांत या शब्दांचे म्हणजे इकारांती किंवा उकारांती असणाऱ्या शब्दांना मत प्रत्यय लागलेला आहे। तर हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। पुढे जाऊन आपल्याला याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत। त्याच्यानंतर त्यांनी खाली दिलेले एतान व्यंजनांतान अवगच्छत लक्षात घ्या। शिरः त्याचा मूळ शब्द आहे शिरस, म्हणजे जो सकारांत आहे। व्योमन म्हणजे आकाश या अर्थी व्योम असा तो मूळ शब्द प्रथम एकवचन आलं त्याचं। व्योमन हा अनंत आहे। त्याचबरोबर ब्रह्मा हा प्रथम एकवचन आपण गृहीत धरलं तर त्याचा मूळ शब्द आहे ब्रह्मन। आता प्रश्न नुसता शब्द ब्रह्मा आपण बघितलं, जसं आपण 9वी मध्ये पिता शब्द अभ्यासला, आपण तर 8वी मध्ये शिकलं की आकारांत पुल्लिंगी शब्द नसतात। मग असं आहे तर मग ब्रह्मा किंवा पिता हे शब्द कसे आले? तर पिता हा काय पितृकारांत आहे आणि ब्रह्मा हा शब्द ब्रह्मन म्हणजेच अनंत आहे, तो व्यंजनांती आहे, स्वरांती नाहीये। त्याचबरोबर अध्वा म्हणजे मार्ग या अर्थी तो अध्वन मूळ शब्द आहे त्याचा। किंवा पक्षी, पक्षीचा क्ष जो आहे तो दीर्घ आहे, आपण दीर्घ इकारांत शब्द पण आपण नाही बघितलेले किंवा नसतात, तर त्याचा मूळ शब्द आहे पक्षी की जो शशी वगैरे प्रमाणे चालतो। त्याचबरोबर हिमवत याचे प्रथम एकवचन येतं हिमवान या अर्थी। तर हे इतर व्यंजनांती शब्द आहेत पहा। भाषासूत्रम प्रथमम आपण बघतो आहोत, ज्याच्यामध्ये तो जो तक्ता दिलेला आहे आपल्याला पान नंबर 20 वरती, तो अंतम, पुल्लिंगम, स्त्रीलिंगम आणि नपुंसकलिंगम। विशिष्ट व्यंजनांत शब्दांचे कुणाचे पुल्लिंगी असतात, कुणाचे स्त्रीलिंगी असतात, कुणाचे नपुंसकलिंगी असतात, कुणाचे तिलिंगी असतात, अशा प्रकारे। मग सकारांत मध्ये आपण चंद्रमस, स्त्रीलिंगामध्ये अप्सरस आणि नपुंसकलिंगामध्ये पयस, पयः, पयसी, पयांसी, प्रथम पाणी या अर्थी आहे। त्याचबरोबर तकारांतामध्ये मरुड पुल्लिंगी, तडित म्हणजे वीज या अर्थी स्त्रीलिंगी आणि जगत नपुंसकलिंगी। वत मत प्रत्ययांतमध्ये आपण भगवत, श्रीमत थोड्याफार प्रमाणात नवीन बघितलेलंच आहे। त्याचबरोबर त्याचं स्त्रीलिंगी रूप करताना दीर्घ इकारांत तो करायचा आणि त्याला नदी शब्दाप्रमाणे चालवायचे, आणि जगत या शब्दाप्रमाणे याचे वत मत प्रत्ययांताचे शब्द नपुंसकलिंगामध्ये चालतात। आता इन्नंत मध्ये मी मगाशी म्हटलं तसं आपण पक्षी बघितला तसा शशीन म्हणजे शशी हा मूळ प्रथम एकवचन झालं, शशी म्हणजे चंद्र या अर्थी, आणि त्याचं पण तसंच आहे। आणि त्याचा भाविन हा नपुंसकलिंगाप्रमाणे होतो आणि ई अगम म्हणून त्याचा स्त्रीलिंगामध्ये नदीप्रमाणे तो आपल्याला चालवायचा आहे। अनंत शब्दामध्ये राजन किंवा आत्मन हे पुल्लिंगी झाले, त्याचे स्त्रीलिंगी शब्द नसतात अनंताचे, अनंत व्यंजनांताचे। आणि नामन आणि वर्तमन हे नपुंसकलिंगी झाले। त्याच्यानंतर आपल्याला चकारांत, जकारांत आणि
शकारांत शब्द बघायचे. चकारांतमध्ये पयोमुच हा पुल्लिंगी झाला. वाचक वाच वाक वाचक वाच हा प्रथम या अर्थी म्हणजे वाचा म्हणजे वाणी या अर्थी तर स्त्रीलिंगी झाला. याचे नपुंसकलिंगी रूप नसतात. त्याच्यानंतर जकारांत वणिज वणिक वणिज वणिज हा प्रथम व्यापारी या अर्थी वणिज आणि स्रज स्त्रीलिंगी झाले. आणि शकारांतामध्ये फक्त स्त्रीलिंगी रूप होतात. त्याच्यामध्ये दिश हा शब्द आहे. दिग्दिश दिश हा प्रथम याप्रमाणे. आता हे जे सगळे तक्ते आहेत हे सगळे तक्ते की आपण आता बघू नाही शकणार आहोत म्हणू नाही शकणार आहोत. तर हे तुम्हाला कशा पद्धतीने म्हणायचे आहेत याचं ज्ञान तुम्हाला 8वी 9वीच्या वर्गांमध्ये झालेलं आहेच. तर तुम्ही काय करायचं की व्याकरणाच्या भागामध्ये सगळे तक्ते व्यवस्थित लिहून काढायचे आणि पाठ करायचे. हे आपल्याला पुढे जाऊन फार महत्वाचे आहे. आता पान नंबर 21 वरती सगळ्यात सुरुवातीला चंद्रह आणि शशील या दोघांमधलं म्हणजेच विभक्ती प्रत्ययांमध्ये कसा फरक पडतो जसं आपण 9वीच्या वर्गामध्ये बघितलं होतं. वृक्षः आणि तरुः या दोन शब्दांमध्ये समानार्थीच आहेत पण विभक्ती प्रत्ययांमध्ये कसे बदल होतात हा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी घेतलेला आहे. तसं आपल्याला या ठिकाणी सुद्धा आपण पूर्वी शशी शब्द अभ्यासलेला आहे असं गृहीत धरून आपल्याला शशी शब्दाचे विभक्ती प्रत्यय व्यवस्थित लावून तो तक्ता पूर्ण करायचा आहे. हाही महत्वाचा आहे. आणि या सगळ्या शब्दांची रूप जी आहेत म्हणजे सगळे शब्द जे आहेत हे सगळे पाठ करायचे आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे आहेत. आता याच्यानंतरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आणि जर काही त्याच्यामध्ये काही तुम्हाला शंका असतील तर तुमच्या विषय शिक्षकांशी तुम्ही संपर्क करू शकता. पठत बोधत मध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे थोडक्यात काय आपण एखादं वर्णन जे लिहितो तशा पद्धतीचं वर्णन पण त्याच्यामध्ये आहे. वृत्तलेखन जे आपण म्हणतो ना रिपोर्ट रायटिंग इंग्लिशमध्ये तसं संस्कृत दिन वृत्तम तिथे छान पद्धतीने दिलेले. अशा प्रकारचं एखादं वृत्तांत लेखन आपण पण संस्कृतमध्ये आपल्या शाळेमध्ये घडलेल्या एखाद्या कार्यक्रमाचं झालेल्या एखाद्या कार्यक्रमाचं आपण त्या ठिकाणी करू शकतो. हा प्रयत्न तुम्ही जरूर करा. आणि त्याच्यापूर्वी संस्कृत दिन समारोह म्हणजे सुरुवातीला त्याचं नियोजन कशा पद्धतीनं आहे हे दिलेले आणि तो समारोह पार पडल्यानंतर त्याचं वृत्तांत लेखन केलेले. तर हे व्याकरण विवेचन जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने. तर त्या दृष्टीने त्याचा अभ्यास तुम्ही करा. आता याच्याच अनुसरून जो पुढचा पाठ आहे चतुर्थ पाठ हा अमूल्यम कमलम हा आपल्याला पाहायचा आहे. चतुर्थ पाठ हा अमूल्यम कमलम. अमूल्यम नाम न मूल्यम हा नय बहुब्री समास होतो. पहा की ज्याची किंमत आपण करू शकत नाही. किंमत नाही याचा अर्थ त्याला काहीच किंमत नाही असा अर्थ होत नाही. तर ज्याची किंमत आपण करू शकत नाही असा अमूल्यम कमलम. आता विशेषाच्या लिंगवचनाप्रमाणे विशेषणाचं लिंगवचन येतं यानुसार ते अमूल्यम असा शब्द आलाय. न मूल्यम यस्य सह अमूल्यम नय बहुब्री समास होतो. पूर्वज्ञान थोडस बघूया. धनात् महत्तरम किम किम विद्यते. धनात् महत्तरम विद्या दानम ज्ञानम इति महत्तरम धनात् महत्तरम विद्यते. तथा च गौतम बुद्ध विषये यूयं काः कथाः जानीथ. सर्वे गौतम बुद्ध विषये जानन्ति यत् गौतम बुद्धः शान्तिप्रियः महात्मा आसीत् तथा च सः बौद्ध धर्मस्य प्रवर्तकः आसीत्. अतः भारतदेशः श्रेष्ठानां तत्त्वचिन्तकानां देशः इति सर्वे जानन्ति. तेषु अन्यतमः गौतम बुद्धः. मायादेव्याः शुद्धोदनस्य च पुत्रः सिद्धार्थः तपसा गौतम बुद्धः बभूव. बौद्ध धर्मस्य प्रवर्तकः अयं शांति संदेशं सर्वत्र प्रससार. तस्य जीवने घटिता एषा घटना. आता गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये पुष्कळ घटना घडल्या की ज्या आपल्याला काहीतरी प्रेरणा देऊन जातात, काहीतरी शिकवून जातात, काहीतरी त्याच्यातून आपल्याला बोध होतो. आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे चांगली एखादी कलाटणी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये वाईट मार्गावरून माणूस चांगल्या मार्गावरती येऊ शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, घटना आहेत. तर भारत देश हा श्रेष्ठ आणि तत्वचिंतकांचा देश आहे हे सर्वजणांना माहितीच आहे. त्यांपैकीच एक म्हणजे गौतम बुद्ध की जे मायादेवी आणि शुद्धोदन यांचे पुत्र ज्यांचं नाव होतं सिद्धार्थ आणि तपश्चर्येमुळे ते गौतम बुद्ध झाले. आता इथं बभूव प्रससार
ही जी रूपं आहेत ही परोक्ष भूतकाळाची रूपं आहेत, ज्याला आपण नीटलकार म्हणतो. तस्य जीवने घटिता एषा घटना, त्या गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये घडलेली ही घटना आहे. आता आपण सुरुवातीला काय करूया की पूर्ण पाठाचा अभ्यास करून घेऊ आणि मग त्याचा व्याकरण दृष्टीने आपण विचार करूया. आसीत सुदासः नाम कश्चिद उद्यानपालः. आता कश्चिद उद्यानपालः हा संधी पहा. सुदास नावाचा कोणी एक उद्यानपाल म्हणजेच बागकाम करणारा व्यक्ती होता, माळी होता. तस्य तडागे कदाचित सत्यपि शिशिर ऋतावेकम पद्मम व्यकसत व्योमनिव बाल सूर्यबिंबम. त्याच्या सरोवरामध्ये, तो ज्या बागेमध्ये काम करत असे त्या सरोवरामध्ये शिशिर ऋतूमध्ये, आपल्याला माहिती की शिशिर ऋतू म्हणजेच थंडीचा काळ असतो आणि थंडीच्या काळामध्ये फुलं फारशी उमलत नाहीत. मग या शिशिर ऋतूमध्ये एक सुंदर कमळ त्याच्या त्या सरोवरामध्ये विकसित झालं होतं, फुललं होतं. लेखक फार छान वर्णन करतात. व्योमनिव बाल सूर्यबिंबम. व्योमन हा शब्द आला पहा. मगाशी मी जसं म्हटलं की यामध्ये अनंत, इनंत, वत्मत प्रत्यय यांत शब्द आपल्याला या पाठामध्ये पुष्कळ मगाच्या पाठाच्या अनुसरून येणार आहेत. व्योमनी सप्तमी रचना आहे पहा. व्योमनिव बालसूर्यबिंबम म्हणजे आकाशामध्ये जणू काही एखादं बालसूर्याचं बिंब दिसावं असं ते कमळ त्या सरोवरामध्ये दिसत होतं. सह अचिंतयत अहो महिमा परमात्मनः यत् एतादृशे काले अतिशीते विभूषितः मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन. त्यानं विचार केला की काय त्या परमात्म्याचा महिमा आहे पहा की ज्यानं अशा प्रकारच्या थंडीच्या काळामध्ये माझं सरोवर इतक्या सुंदर अशा या कमळानं विभूषित केलं. शोभून माझं हे सरोवर दिसतंय या कमळामुळे. एतत् सरसिजम विक्रिय अहम विपुलम धनम प्राप्नुयाम इति. आणि मग त्याने विचार केला की हे कमळ विकून मी पुष्कळ सारं धन मिळवेन, कारण का ते एकमेव कमळ त्या काळामध्ये, थंडीच्या काळामध्ये दुसरी फुलं नसताना उमललेलं असल्यामुळे कदाचित मला पैसे जास्त मिळतील असा त्याने विचार केला. एवं सम चिंत्य सहतत विक्रेतुम राजसद्मनः पुरतः स्थितः. आणि असा विचार करून ते कमळ विकण्यासाठी तो राजवाड्याच्या समोर उभा राहिला. अत्रांतरे तेन एव अध्वना कश्चित श्रीमान सार्थवाह समायतः. आणि मग काही वेळानं त्याच मार्गाने कोणी एक श्रीमंत व्यापारी किंवा श्रीमान, दोन्ही अर्थी आपण, श्रीमंत म्हणजे श्री असं मराठीत जे लावतो तसं पण आहे आणि श्रीमंत या अर्थी पण आहे. श्रीमान एक कोणी व्यापारी त्या ठिकाणी जात होता, आला. सह अवदत, तो म्हणाला, भद्र भगवान सुगतः संप्रती अस्मिन नगरे वसती. हे भल्या माणसा, भगवान सुगत सध्या या नगरामध्ये राहत आहेत. महात्मनः तस्य पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थये. आणि त्या महात्म्याच्या पूजेसाठी मला हे कमळ हवं आहे. अभ्यर्थये ही आत्मनेपदाची रचना पहा. ई वही आपण जे प्रत्यय लावतो त्याप्रमाणे. तत्कियता मूल्येन ददासी. मग तू हे कमळ केवढ्याला देशील? उद्यानपालः अब्रवीत. तो बागकाम करणारा तो सुदास म्हणाला, एकेन सुवर्ण नाणकेन, एका सोन्याच्या नाण्याला मी हे तुम्हाला देईन. अथ स सार्थवाह यावत तत् कमलं क्रेतुम इच्छति तावत एव अपरः धनवान श्रेष्ठी अपि सुगत दर्शनार्थम गच्छन् तत्र समुपस्थितः. आणि जेव्हा तो सार्थवाह, तो व्यापारी, ते कमळ घेण्याची इच्छा करत होता किंवा ते घेत होता, तेव्हा त्याच वेळी आणखीन एक धनवान श्रेष्ठी, श्रीमंत त्या ठिकाणाहून सुगतांच्याच म्हणजेच भगवान गौतम बुद्धांच्या दर्शनासाठी जाणारा त्या ठिकाणी आला. नीरज मूल्यम पृच्छन्तम तम श्रेष्ठीनम उद्यानपालः अब्रुत एष महाभाग एकम सुवर्ण नाणकम एतस्यार्थे दातुम इच्छति. आणि मग त्या जाणाऱ्या माणसानं त्या कमळाची किंमत विचारल्यानंतर त्या श्रेष्ठीला, त्या श्रीमंताला तो सुदास म्हणजेच उद्यानपाल म्हणाला, हे महाभाग, एक सोन्याच्या नाण्याला हे कमळ घेऊ इच्छितात किंवा मी त्याला ते देणार आहे. श्रेष्ठी अगदत. श्रीमंत म्हणाला, दुसरा श्रीमंत, अहम 10 सुवर्ण नाणकानी अच्छामी. मी तुला 10 सोन्याची नाणी देतो. सार्थवाह अगणत. पुन्हा पहिला व्यापारी म्हणाला, अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी.
चल मी तुला 100 नाणी देणार किंवा देतो. तयोर विवादम, तयोहो अधिक विवादम, तयोर विवादम श्रुत्वा सुदासः व्यमृषत. वि अधिक मृषत, लंग लकाराचं उदाहरण आहे. वि अधिक अ चा संधी काय झाला व्य. म्हणजे लंग लकारामध्ये आपल्याला माहितीये की धातू जर उपसर्ग सहित असेल तर वि अधिक अ व्य होणार आहे, ते त्याचा गुणसंधी होतो. त्यांचा विवाद, त्यांचा मतलब भांडण ऐकून सुदासानं विचार केला. व्यमृषत म्हणजे विचार केला. यस्य कृते एतत् कमलम एतत् क्रेतुम इच्छतः नूनम स सुगत एव अधिकतमं मूल्यं मह्यं दद्यात् इति. मग त्याने विचार केला की अरे या हे दोघं जण ज्या सुगतांसाठी भांडतात, त्यांना कमळ देण्यासाठी भांडतात, एवढे 100 नाण्यापर्यंत ते आलेले सोन्याच्या, तर मग कदाचित ते सुगत मला याच्यापेक्षाही जास्त नाणी देतील. अतः सह उद्यानपालः तौ एव अभाषत, तो अभाषत. म्हणून तो उद्यानपाल त्या दोघांना म्हणाला, नैतत् भोः विक्रेतुम इच्छामि इति. नाही, मला हे कमळ तुम्हाला विकायचं नाहीये. अथ प्राप्तः सुदासः तत् उद्यानं यत्र भगवतः सुगतस्य निवासः. आणि मग सुदास की जो बागकाम करणारा होता तो त्या बागेमध्ये आला, उद्यानामध्ये आला की ज्या ठिकाणी भगवान सुगत राहिले होते, थांबले होते. तत्र वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्मखंडे समुपविष्टः आसीत् स महात्मा. आता हा पण संधी महत्वाचा आहे पहा. वटवृक्षस्य अधिक अधस्तात् अधिक एकस्मिन् अधिक अश्मखंडे. हा फार तर मी फळ्यावरती लिहितो. तत्र वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्मखंडे समुपविष्टः आसीत् स महात्मा. त्या बागेमध्ये, उद्यानामध्ये वटवृक्षाच्या खाली असलेल्या एका अश्मखंडावरती, दगडावरती किंवा तिथं आपण चित्रात पाहिलं तर त्या ठिकाणी पारावरती हा महात्मा बसलेला होता. अनल्पेन धामना राजते स्म तस्य भगवतो वदनम, भगवतः वदनम असा तो संधी होतो पहा. अत्यंत तेजस्वी अशी त्यांची मुद्रा होती की त्या तेजामुळे त्यांचं मुख किंवा त्यांचा चेहरा हा शोभून दिसत होता. तद आलोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णवः उदतिष्ठत. उदतिष्ठत उत अधिक स्थातिष्ठ. उद हा उपसर्ग लागल्यामुळे उद द जो पाणवडकात आहे, आपण पुढे बघणारच आहोत, हलंत जो आहे तो अपूर्ण होऊन उदतिष्ठत असं त्याचं रूप तयार झालं. ते पाहणाऱ्या म्हणजे त्यांचा चेहरा, तेजस्वी चेहरा, त्यांचं रूप पाहणाऱ्या त्या सुदासाच्या चित्तामध्ये, त्याच्या मनामध्ये भक्तिरसार्णव, भक्तिरसाचा सागर, अर्णव म्हणजे सागर, भक्तिरसाचा सागरच उचंबळून आला. सहा हस्तस्थं नीरजं भगवतः सुगतस्य चरणयोः अर्घ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन् सविनयं प्राणमत. आणि मग हातामध्ये असलेलं कमळ भगवान सुगतांच्या चरणावरती वाहून नमो भगवते असं म्हणणाऱ्या त्यानं त्यांना सविनय म्हणजेच नम्रपणे नमस्कार केला. तम प्रसाद वर्षिभ्याम लोचनाभ्याम निरूपयन स्मयमान मुख पद्मो भगवान अभाषत वत्स किमिच्छसि इति. मग कृपा दृष्टी असणाऱ्या अशा त्यांच्या डोळ्यांनी त्याला निरखून पाहणाऱ्या, स्मित हास्य करणाऱ्या, चेहऱ्यावरती ज्यांच्या स्मित हास्य आहे असे भगवान गौतम बुद्ध त्याला म्हणाले, वत्स किमिच्छसि, बाळ काय हवंय, तुझी काय इच्छा आहे. एवं उक्तवती सुगते निरीच्छा सुदासः प्रत्यवदत्. मग अशा म्हणणं सुगत म्हणजेच भगवान गौतम बुद्धांनी असं म्हटल्यानंतर निरीच्छा असणाऱ्या सुदास लगेच म्हणाला, म्हणजे काहीच इच्छा नसणाऱ्या मनामध्ये तो सुदास म्हणाला, भगवान किम अन्यत्, भगवान आणखीन काय हवंय. केवलम भगवतः चरणकमल स्पर्शेन आत्मा में कृतार्थतां लभतां इति. तो जो सुदास होता त्याचा पूर्ण स्वार्थ सगळा भगवान गौतम बुद्धांच्या दर्शनानं गळून पडला आणि तो काय म्हणाला की भगवान आपल्या चरणकमल स्पर्शानेच माझ्या आत्म्याला कृतार्थता लाभावी एवढीच माझी इच्छा आहे. एवं वादिनं सुदासं तथास्तु इति अब्रवीत भगवान सुगता. आणि मग अशा बोलणाऱ्या सुगताकडे
तथास्तु असं भगवान सुगत त्याला म्हणाले. अहो प्रभावः सुगतस्य, काय सुगतांच्या दर्शनाचा प्रभाव आहे. यत् तस्य दर्शन मात्रेण एव कमलार्थम बहुमूल्यम अपेक्षमाणः सुदासः तत् विस्मृत्य सुगत चरणाभ्याम तत् कमलम समर्पितवान. केवढा त्यांचा प्रभाव होता पहा की त्यांच्या केवळ दर्शन मात्रानेच या सुगताच्या मनामध्ये असलेला जो स्वार्थ होता तो गळून पडला आणि त्याने आणलेलं ते कमळ त्यांच्या चरणाशी समर्पित केलं. एष सुगतः एव ननु भगवान गौतम बुद्धः. आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की हे सुगत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर भगवान गौतम बुद्ध होते. आता सुरुवातीपासून आपण थोडासा व्याकरणाचा विचार करूया. आसित हे आपल्याला माहिती लंगलकाराचं रूप आहे. आसित अस या धातूपासून तयार झालेले. सुदासः नाम कश्चित उद्यानपालः हा संधी आपण सुरुवातीला बघितला. तस्य तडागे कदाचित सत्यपि सती अधिक अपि. आता ही सती सप्तमीची रचना आहे पहा. सती अपि शिशिर ऋतौ एकम पद्मम व्यकसत. ही सती सप्तमीची रचना आहे. म्हणजे यद्यपि तथापि यद्यपि शिशिर ऋतुः आसीत तथापि एकम पद्मम व्यकसत अशी त्याची सती सप्तमी निष्कास्य वाक्यम पुनर्लिखत अशी येईल. पण महत्वाची गोष्ट पहा मित्रांनो की तुम्हाला सती सप्तमीची रचना आता अभ्यासात नाहीये, फक्त माहितीस्तव मी तुम्हाला सांगितली. व्योमनी मगाशी म्हटलं जसं की व्योमन या शब्दाचं हे सप्तमीचं रूप आहे. बाल सूर्य बिंबम इव सह अचिंतयत ही सगळी लंगलकाराची रूप तुम्हाला ज्ञात आहेच. अहो महिमा परमात्मना, महिमा परमात्मना, परमात्मन अनंत आहे हे रूप पहा. जे षष्ठीचं रूप येत आहे. यत् एतादृशे काले अतिशिते विदूषितः मे तडागः एतस्य सरसिजस्य विकासेन. आता सरसिजस्य हा जो शब्द आहे हा समास आहे पहा. सरसिजस्य हा विभक्तीने युक्त जरी असेल तरी आपल्याला परीक्षेमध्ये येताना विभक्ती प्रत्ययासहित येणार नाही. त्याच्यामुळं सरसिजम असं रूप येणार आपल्याला. सरसी जायते इतिहासात त्याचा विग्रह होणार. म्हणजेच हा उपपद तत्पुरुषाचा प्रकार आहे. सरसी जायते इति सरसिजम. आता तसं जर सरसिजस्य आलं तर मग पुन्हा जायते इति तस्य असं आपल्याला लिहावं लागतं. पण तो तशी आपल्याला गरज नाही. आपल्याला येताना या पद्धतीनेच येणार. सरसिजम असंच त्याचं रूप येणार. सरसी जायते इति. एतत् सरसिजम विक्रिय अहम, विक्रिय अधिक अहम असा संधी पहा. आता विक्रिय, आता हा शब्द सुद्धा कसा आहे पहा. आपण क्रीणाती विक्रीणाती निबंधांमध्ये वगैरे बघतो पहा. तर विक्रिय क्री हा नवमगणामध्ये चालणार होता. नवमगण परस्मैपद आणि या ठिकाणी जे झालेलं ते वि हा उपसर्ग लागल्यामुळे त्याचं ल्यबंत झालं. हे ल्यबंताचं रूप आहे. लक्षात येणार नाही सहजासहजी. विक्रिय ल्यबंत आहे. पूर्वकालवाचक धातू सहित ल्यबंत आपण 9वी पासून शिकतो आहोत. विक्रिय अहम विपुलम धनम प्राप्नुयाम. प्राप्नुयाम हा सुद्धा काय विधिलिंग लकाराचा प्रकार आहे. इयाम यावर इयाम म्हणजे प्राप्नुयाम हे काय जर प्र अधिक आप पंचम गणामध्ये चालणारा हा धातू आहे आणि विधिलिंग लकाराचं हे उत्तम पुरुष एकवचनाचं रूप आहे प्राप्नुयाम. एवं संचिंत्य हे पण ल्यबंत आहे. सम अधिक चिंत. संचिंत्य सतत विक्रेतुम, विक्रेतुम असंच आहे फक्त त्याचं काय झालंय तुमंत झालं. विक्रेतुम तुमंत आपले. एतत् सरसिजम विक्रिय अहम विपुलम धनम प्राप्नुयाम इति सहस अचिंतयत. एवं संचिंत्य आता म्हटलं तसं संचिंत्य सतत विक्रेतुम राजसद्मनः पुरतः स्थितः. राजसद्मनः, राजसद्मन असा मूळ शब्द झाला. अनंत तो शब्द आहे आणि आनंद पुल्लिंगी आणि त्याचं पंचमी षष्ठी एकवचन त्याचं रूप झालं. अत्रांतरे तेनेव आद्मना कश्चित श्रीमान सार्थभाव समायाता. सम अधिक अधिक या.
अत्रांतरे काही वेळानंतर तेन एव आधवना, आधवना आपण सुरुवातीला मगाशी व्याकरण विवेचनामध्ये म्हणजेच भाषासूत्रमध्ये बघितलंय. आधवना, आधवन असा मूळ शब्द आहे. अनंत मार्गाने आधवना, तृतीय एकवचन येते हे आधवना. कशित श्रीमान, श्रीमत मत प्रत्ययंत हा शब्द आहे. श्रीमान सार्थवाह समायता. मित्रांनो, आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपण आज या ठिकाणी इथंच थांबूया आणि पुढचा जो व्हिडिओ आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये उरलेल्या व्याकरणाचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.